जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अथर्व लवकर झोप बरं. अजून जागा आहेस तू? चल डोळे मीट. आज तू मला गोष्ट सांग ना. गोष्ट आता? हो आता. अथर्व झोप ना रे. हा मी दमले ना. नाही सांग सांग सांग. कोणती सांगू? हा कावळ्याची सांगू का? नाही. मग राजाची आणि उंदराची? तुम्ही काय दुसरी गोष्ट सांग. नेहमी नेहमी काय तीच गोष्ट सांगते आहे. अथर्व बर मग कोणती सांगू? मिशीची सांगू का? नाही ना, नवीन गोष्ट कुठली तरी. अथर्व नवीन कोणती सांगू रे? रोज कुठनं काढू गोष्टी तुझ्यासाठी? काय रे आईला त्रास देतोय? दमली ना ती. मग बाबा तुम्हीच मला गोष्ट सांगा. या मी सांगू गोष्ट? हो. बर ये इकडे मी सांगतो. येस. ये. कुठली सांगू गोष्ट तुला? पड इथे असं. हा शाबास. गुड. चल तुला ना मी आज एक एकदम नवीन गोष्ट सांगतो. ओके आज मी तुला एका राणीची गोष्ट सांगणार आहे. एक राजा असतो, त्याची एक राणी असते, त्यांना एक मस्त तुझ्यासारखा गोड राजपुत्र पण असतो. सगळे त्यांच्या राज्यात सुखानं राहत असतात. एके दिवशी काय होतं माहितीये? काय झालं? राजा अचानक आजारी पडतो. तो शिकारीला गेलेला असतो ना, शिकारीला तो घोड्यावरून पडतो आणि एकदम आजारी पडतो. मग सगळ्या प्रजेला एकदम टेन्शन येतं. अरे बापरे आता काय होणार, आता काय होणार. राणीला पण काळजी वाटते, पण राणी एकदम खंबीर असते. हा ती सगळ्या राज्याला एकदम छान सांभाळते. राजाची काळजी घेते, त्याला काय हवं नको ते बघते, औषध पाणी करते. आणि एक दिवशी अचानक काय होतं माहितीये का? काय? राजा अचानक बरा होतो. तो बरा होऊन बघतो तर काय सगळे एकदम खुश आहेत. प्रजेची काळजी घेतलीये, राणी पण छान आहे, राजपुत्र पण मजेत आहे. त्याला त्याच्या राणीबद्दल एकदम कौतुक वाटतं. त्याला वाटतं अरे च्या आपली राणी एवढी शहाणी कधीपासून झाली. ती आधीपासूनच शहाणी होती, आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे तो राणीचं खूप कौतुक करतो. आणि मग तो त्याची राणी आणि राजपुत्र सुखानं राहायला लागतात.